पालगटातील जनतेने देवराजदादांच्या उमेदवारीची मागणी केली। या भागाच्या विकासासाठी सातत्याने आपण साथ दिली आहे ती कायम ठेवावी असे आवाहन माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पाल जिल्हा परिषद गटाचा स्नेह मेळावा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। पाल गटातील उमेदवार, प्रमुख कार्यकर्ते व विविध गावचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। जातीयवादी पक्षांना बाजूला ठेवून पालगटाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना साथ द्या असे आवाहन यावेळी बोलताना देवराज पाटील यांनी केले। ही प्रक्रिया वेळेमध्ये होऊ नये, कार्यकर्त्यांचा एक चिंचीपणा एकत्र विचार यासाठी गडबडीने लावलेला निवडणूक आहे। पण आपण विशेषतः सातारा जिल्ह्यामधील सर्व ज्येष्ठ मंडळी तरुण सहकारी आपण लढवले आहोत। त्या युद्ध कधी आलं, युद्ध कधी जाहीर झालं, आपण त्यासाठी संघर्ष करायला लढणार आहोत। निवडणूक आपल्याला काय ठेवली नाही, परंतु अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये वाईट प्रवृत्ती लागली आणि या वाईट प्रवृत्तीच्या माध्यमातून लोकांची आडवड करून लोकांना अडचणीमध्ये आणून निवडणुका घेण्याची भूमिका आहे। आणि राजकारणामध्ये कसं आहे, साधारणपणे आता आज आपण उमेदवारीच्या बाबतीमध्ये अनेकांच्या अपेक्षा असणं साहजिक आहे। मला अनेक नेते मंडळी, अनेक कार्यकर्ते, अनेक इच्छुक लोक भेटायचे आणि मला पंचायत संधी द्या, माझ्या सौभाग्य संधी द्या, मला संधी द्यायची मागणी कर। पण आपला मतदारसंघाला अपवाद, देवराजदादा पाटील त्यांच्या घरगुती कामाच्या निमित्त बाहेर होते आणि असं असताना आदल्या दिवशी मला काही कार्यकर्त्यांनी निरोप आला की आम्ही 5 जिल्हा परिषद मतदारसंघातले सर्व मंडळी इथे येतो आपल्याला भेटायला, आणि सगळी मंडळी भेटायला आली। माझ्या ऑफिस एवढं मोठं आणलं तरी सुद्धा सुट्टी तिथे आपण बसू शकलो नाही, म्हणून आपल्याला बाहेर त्या ठिकाणी सभा घ्यावी लागली, मध्ये घ्यावी लागली। आणि प्रत्येकाने भावना व्यक्त केली की देवराजदादा पाटील यांनी गेले अनेक वर्ष पंचायत समिती, जिल्हा परिषद माध्यमातून चांगलं काम केलंय, पक्षाच्या माध्यमातून चांगलं काम केलंय आणि विशेषतः या मतदारसंघाच्या किंवा तालुक्याच्या अनेक गावांमध्ये सुखदुःखाच्या घटना असतील, त्याच्या वेळेला देवराजदादा हजर असतात, त्यांना सिद्धी मिळाली आणि विशेषतः एक मोठी मागणी आपण सर्वांनी केली आणि या मागणीचा उच्चार निश्चित आपल्या सर्व पक्षाचे ज्येष्ठ मंडळींनी त्या ठिकाणी केला आणि देवराजदादांची उतरणी पंचायत समिती आपल्या गटामध्ये कोकण पुरुष अशी जागा होती। पेरलेकरांनी इतर सर्व गावांनी त्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्यांनी सुद्धा एक मोठी मागणी प्रतापराव चव्हाणांची मागणी केली आणि गावातल्या जवळजवळ 90% लोकांनी पेरलेच्या सर्वांनी त्या ठिकाणी आणि अशा पद्धतीने आपण सर्वांनी सहकार्य करावं। आज आपण पाहिलं असेल की या कराड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी उमेदवारी दाखल करण्यात आले आणि त्यामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आपल्या विशेषतः तालुक्यामध्ये त्या निवडणुकीच्या निमित्तानुसार अनेकांच्या चर्चा होत्या की निवडणुका सामोरं कसं जाणार, कोणावर आघाडी करणार। आपली भूमिका एक निश्चित होती की भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध या राज्यामध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार साहेब असेल आपला पक्ष आहे, अजितदादांच्या वेगवेगळ्या ठिकाणी काँग्रेसची विचारसरणीची मंडळी आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची मंडळी आणि सर्वांच्या विचारातून या निवडणुका निश्चित त्या ठिकाणी करण्यात आल्या आहेत। चिन्हाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे तुतारी वाजवणारा माणूस हेच नाव आहे आणि त्या चिन्हाच्या माध्यमातून आपण या निवडणुकीला सामोरं जातो। माझ्या जिल्ह्याच्या पक्षाच्या अध्यक्ष रात्री आपल्याला विनंती राहील की आपण सर्वांनी आलेले चव्हाण साहेबांच्या विचारात असलेल्या शरद पवार साहेबांच्या विचाराच्या पाठीशी राहावं। पुढे आपण शाहरुखांचा विचार आपल्याला पुढे न्यायचा, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने या ठिकाणी काम करायची संधी दिली आणि त्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची कामं आपण या विभागामध्ये जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा देवराज पाटील असतील, त्याच पद्धतीनं आमचे बाबूराव माने हवाय त्यांनी सुद्धा उमेदवारीसाठी फार प्रयत्न केला। ते बाबूराव हवाय या सर्वांनी त्यांच्या सुंदर होत्या, सुरेशराव माने होते, या सर्वांच्या पंचायत समितीच्या सुटले पाहिजे, त्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आम्ही सातत्याने त्या ठिकाणी करायचा असतो आणि त्या भूमिकेतून जात असताना आपण सर्वांनी सहकार्य या ठिकाणी करतो।
म्हणून सलग 5 वर्ष काम. मगाशी सुद्धा झाला त्याप्रमाणे या ठिकाणी कलाचाशी डिप्लोमा या तालुक्यामध्ये 5 वर्ष काम केलं. आपल्या सर्वांचे नेते बाबासाहेब जोरगे साहेब यांनी काम केलं. नंतरच्या काळात 2.5 वर्ष पण 6 वर्षाचं काम केलं. तो दादाला 5 वर्ष काम करायची संधी मिळाली आणि या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये विशेषतः त्यांनी आपली दक्षिण कराडच्या डोंगर भागापासून आपल्या नदीपट्ट्यामध्ये पुण्यामधल्या पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचे प्रश्न असतील, आरोग्य आणि शिक्षणाचा प्रश्न असेल, या माध्यमातून सर्वन्यायालयाची भूमिका घेतली. जिल्हा परिषद शिक्षण वाटप समिती असताना एक चांगल्या प्रकारची कामं त्यांनी केली आणि ही परंपरा पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टीनं आपल्याला या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. विकासाची प्रक्रिया चालू आहे. आज राजकीय चित्र जरी वेगळं दिसत असतं, तुम्हाला विश्वास येतो की आज राज्यामध्ये बदलाचा वारा निश्चित आहे आणि या बदलाच्या वाराच्या माध्यमातून या राज्यामध्ये भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचे परिवर्तन घडेल आणि त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं. आज या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले. मी एवढी विनंती करतो की मला खरं तर कालचा दिवस, कालची रात्र ही फार चिंतित होती. कारण आता तुम्ही काल जिल्हा परिषद पक्षामध्ये सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून विकास कामासाठी सातत्याने संपर्कामध्ये आले आणि त्यांच्या अपेक्षा आता रास्त नाही. त्यांनी मागणी केली. शेवटी अनेकांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागला. शेवटी जागा एक होती. निर्णय घेतला. सर्वांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. याबद्दल त्यांचा अतिशय मनापासून मी आभार मानतो. प्रवाहामध्ये जाण्याची भूमिका सर्वांची राहिली आहे आणि हा प्रवाह विश्वनाथ चव्हाण साहेबांच्या विचाराचा प्रवाह आहे, पवार साहेबांच्या विचाराचा प्रवाह आहे आणि त्याला सुद्धा अतिशय मनापासून धन्यवाद मी या निमित्ताने देतो. अन्य काही गोष्टी असतील आपण पाहिलं असेल किंवा कारखान्याच्या निवडणुकीला आपण पाहिलं असेल, सर्वांनी चांगलं सहकार्य केलं. कराड नगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळी साहेबांनी सहकार्य केलं आणि हीच परंपरा आपल्याला सर्वांना पुढे न्यायची आहे. त्यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. मी झालं काही आम्ही वरिष्ठ आमच्या कानावर दिला पण आपल्याला हा महात्मा गांधीच्या विचाराने पुढे जात असताना सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता. आज भारतीय जनता पक्षाची परिस्थिती वेगळी तर आपण दर्शन मागायची, दडपशाही करायची, वेगवेगळ्या करायच्या, प्रचंड मोठी भाषणं करायची, आरडून भाषणं करायची, वेगवेगळ्या घोषणा करायची, कुठल्याही कार्यक्रम ठेवायचं नाही, त्याच पद्धतीने आचारसंहिता पाळायच्या अशा माध्यमातून ही पुढे जाते. मग ही प्रवृत्ती रोखण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. सहकार्य आपण सर्वांनी करावं अशी विनंती या ठिकाणी करतो. आज आपण एका निमित्तानं जमलो. उद्यापासून विभागामध्ये जाऊन आम्ही सर्वजण कार्यक्रम केलं आणि आपण बघितलं या तालुक्याचे स्वर्गीय नेते पिंगळे पाटील साहेबांनी या तालुक्याचं नेतृत्व केलं. गेले 25 वर्ष आदरणीय आपले नेते माजी मंत्री बाळासाहेब पाटील साहेब या भागाचा कायापालट करत असताना सर्वांगीण विकास साधण्याचं काम. शेवटी विकास हा काय असतो तर विकासाची संकल्पना जर बघितली तर आपल्याला जनतेची दैनंदिन सुविधा, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा या दृष्टिकोनातून या ठिकाणी विकास कामं झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून गेले 25 वर्ष साहेबांनी प्रयत्न केला. मग नारळी धरणाचा प्रश्न असेल, 100 मीटरचा प्रश्न हा सुरुवातीपासून मार्गी लावण्याचं काम साहेबांनी केलं. हे करत असताना आमच्या चोरवाडीपर्यंत पाणी मिळालं पाहिजे भूमिका साहेबांनी. साहेबांना या ठिकाणी राज्याचं मंत्रिपद मिळाल्यानंतर पवार साहेबांनी जबाबदारी टाकली. परंतु दुर्दैवानं आपल्याला गेले 1.5-2 वर्ष कोरोनाला सामोरं जावं लागलं. तो प्रश्न 100 मीटर होता परंतु त्या ठिकाणी संपूर्ण देशाचं जगाचं लक्ष कोरोनाकडे होतं. त्यामुळे तो मगाशी सुभाष सांगितलं, अंबानी सांगितलं गोष्ट खरी आहे. काम आपलं प्रलंबित होतं, प्रस्ताव आपला शासन करणारी होता आणि दुर्दैवानं आपली सत्ता त्या ठिकाणी आणि सत्ता गेल्यानंतर अनेक गावाची कामं ही ठप्प झाली होती. या कामांना नवीन येणाऱ्या सत्तेवरच्या लोकांनी स्थगिती दिली होती. ती स्थगिती सुद्धा आपल्या सर्वांच्या प्रयत्नांचा साहेबांनी हायकोर्टामध्ये मंजुरी घेतली आणि त्या ठिकाणी ती कामं मार्गी लावली. सांगण्याचा अर्थ एवढं की चांगल्या कामाला खोड घालण्याचं काम ही सरकार करते. आज बऱ्याच लोकांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करत असताना युती सरकार या देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीने वावरते ही सुद्धा तुम्ही आम्ही बघितलं पाहिजे. केवळ घोषणा करायच्या, लोकांची दिशाभूल करायची आणि लोकांना त्या ठिकाणी लटकत ठेवायचं. आज इथे बसलेल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबातील आपण सर्वजण, तुम्ही असाल, मी असाल, साहेब असतील, सर्व बसलेले सुद्धा शेतकरी कुटुंबात
आम्हाला राज्याकडून फुटवायचं. आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होत आहेत. या 5 जिल्हा परिषद गटामध्ये गेले 25-30 वर्ष साहेब मी आपल्या सर्वांच्या सहकार्यावर नेतृत्वात काम करतोय. अनेक विधायक कामं या भागामध्ये गटामध्ये आणण्याचं काम केलं. जिल्हा परिषद मला संधी मिळाली. 2007ला आपला पराजय झाला. त्या पराजयाला प्रथम न जाता पुन्हा एकदा 12 नंतर मला पंचायत समिती गणातून शासनाच्या येणाऱ्या योजना या पोहोचवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केले. मी बघितलं, मला वाटतं स्थापनेपासून विकुणाना केवळच पहिले सभापती होते, परत उत्तर ते सभापती म्हणून चोरेकर साहेब एकदा झाले आणि त्याच्यानंतर कोणी सभापती आपल्या उत्तर झाला होता. तुमच्या आशीर्वादाने थोडीशांच्या नेतृत्वावर आपल्याला उत्तर सभापती मिळाला. मी ते रेशो मेंटेन केला. जेवढा जास्त निधी तालुक्यामध्ये दोन्ही तालुक्यात समान कसा देता येईल, कृषी विभागाची यांत्रिकी असेल, पशुसंवर्धन असेल, महिला बाल कल्याण असेल, हा समान त्या ठिकाणी न्याय दिला आणि जनतेपर्यंत या योजना पोहोचवण्याचं काम केलं. मित्र, सांगण्याचं काम एवढंच आहे, मी केलं म्हणजे मी केलेलं नाही. तुम्ही जी संधी दिली त्या संधीचं सोडा करण्याचं काम आम्ही या सर्व मंडळी केलेलं आणि म्हणून या ठिकाणी झालेले काम करत असताना जिल्हा परिषद उपकुलपती मनाजी भास्करांनी सांगितलं, आता तुम्ही सांगितलं, मी म्हणत होतो साहेबांना की कोणी इच्छा असेल तर कुणाला संधी द्या. मी आता भरपूर या ठिकाणी बघले, परंतु तुमच्या सर्वांच्या जोरावर मतदारसंघातील सर्व मतदारसंघ भगिनी असतील, आमचे तरुण वर्ग असेल, पालिकेचे सर्व ज्येष्ठ तरुण संघटनेच्या जोरावर पुन्हा एकदा तुम्ही मला या ठिकाणी संधी देण्याचं काम केलं. साहेबांनी या ठिकाणी पक्षाच्या वतीने मला काम करण्याची संधी दिली आणि पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी खंडोबाच्या आशीर्वादाने मला आपण दिली. तर विश्वास या ठिकाणी मी एवढंच सांगेल, अधिक नाही बोलणार. आज आपल्याला भरपूर सभा करायची आहे. मी एवढंच सांगेल की जातीवादी पक्षाला आपण बाजूला ठेवू. उद्याच्या 10-12 दिवसामध्ये सुद्धा अनेक आमिष प्रलोभनं आपल्या पुढे येतील. त्या प्रलोभनाला आमिषाला बळी पडायचं नाही, एवढी आपण भूमिका या ठिकाणी घ्यायची आहे. जो ठेवलेला आहे तो विश्वास उद्याच्या 5 तारखेला आपल्याला सार्थ करून दाखवतो. मग या ठिकाणी आमच्या छोट्या भागातले अनेक प्रश्न ज्या असतील आमच्या गावाकडच्या मंडळी त्या ठिकाणी मरणीचे चोरटवाडीचे आमचे सर्व सहकारी सावरकरचे आपल्याला एवढंच सांगतो, आम्ही या ठिकाणी कोणत्याही बाबतीमध्ये कुठल्याही कामाला कमी पडणार नाही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो. अनेक विधायक कामं या मतदारसंघामध्ये सत्ता असो नसो, कारण सत्ता असलीच म्हणजे कामं होतात चुकीचा समज आहे. सत्ता नसताना सुद्धा अजूनही साहेबांची 1 वर्ष झालं विधानसभा होऊन अजूनही साहेबांच्या निधीची विकासाची कामांची भूमिपूजन आपण करतो हे लक्षात ठेवा. सांगण्याचा तात्पर्य विकास करत असताना विजन चांगलं पाहिजे, दूरदृष्टिकोन डोळ्यापुढे चांगला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण विकास काम करतो. मित्र, मी अधिक बोलणार नाही. खरं तर मगाशी माझ्याकडे चुकून नाव राहून गेलं. पंचायत समितीच्या माध्यमातून आमचे सहकारी प्रतापराव असतील, जळगावचे आमचे सर्व सहकारी त्या ठिकाणी उमेदवार पूजा मॅडम असतील, या सर्वांच्या माध्यमातून पंचायत समितीच्या योजना, कारण मी पंचायत समितीलाही काम केलं, जिल्हा परिषदेलाही काम केलं, त्यामुळे मला माहिती की कुठं घोडा अडतंय, त्यामध्ये घोडं कसं बाहेर काढायचं ते मला माहिती. कारण मी जिल्हा परिषद असताना साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना नारायण साहेब असतील, फुले साहेब असतील, या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या हेड्स असतील त्या हेडमधून कामं आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सगळ्याला ज्ञान मिळत नाही. त्यामुळं कसे पैसे आणायचे, कसा निधी आणायचा, कुठली वस्तू आणायची, कशी आणायची, कुठल्या तालुक्यातून आणायची. मी आपल्याला जाताना एकच सांगतो की या ठिकाणी एकच सांगतो की पंचायत समितीला मी सभापती होत असताना ज्या तालुक्यामध्ये शेतीचं साहित्य शिल्लक असतं त्या तालुक्यातलं शेतीचं साहित्य आपण आपल्या तालुक्यामध्ये आणलं. ते आणत असताना तो अधिकार आमच्या त्या ठिकाणी कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्याला, तो अधिकारी माझा मित्र होता. तो मला आरोप सांगायचा की दादा खंडाळ्यामध्ये हे साहित्य शिल्लक आहे, मान तालुक्यामध्ये हे साहित्य शिल्लक आहे, कारण त्या भागामध्ये पाऊस कमी पडायचा. त्याच्यामुळे शेतीची जी काही योजना असते, शेतीचे काही साहित्य असते ते पडून राहायचं. मग मी त्याला पत्र टाकायचो सभापती यांना आलेलं आणि त्या खंडाळा, मान आणि खंडाळा तालुक्याचं सगळं शेतीचं साहित्य कराड तालुक्यात आणायचं आणि आपल्या शेतकऱ्यांना वाटायचं. सांगण्याचे की काम करत असताना आपली भूमिका आणि आपलं विजन जर सत्य असेल तर आपल्याला हे काम करता येतं. त्यामुळे अधिक